घरात सतत तणाव, मन अस्थिर आणि कामात अडथळे येतात का? चला तर पुढं व्हिडिओ पाहूया. टिप्स नंबर 1. घरात सतत नकारात्मकता जाणवत असेल ना, तर रविवारी थोडं गंगाजल घरभर शिंपडून बघा. वातावरण हलकं आणि शांत वाटायला लागेल. टिप्स नंबर 2. पैशाची अडचण संपत नसेल तर शुक्रवारी स्वामीच्या फोटोसमोर थोडी साखर ठेवा. हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. टिप्स नंबर 3. घरात वारंवार आजारपण येत असेल तर मंगळवारी हळदी कुंकू वाहून प्रार्थना करा. आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो. टिप नंबर 4. कोणतीही काम वारंवार अडखत असेल तर घराबाहेर पडताना उजव्या पायाने पाऊल टाका. कामात गती येते. टिप्स नंबर 5. घरात तणाव वाढत असेल तर रोज सकाळी एखादा शंखनाद करा. नकारात्मक ऊर्जा कमी होते. टिप्स नंबर 6. मुलांचं लक्ष मोबाईलमध्येच राहत असेल तर त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी स्वामींचा फोटो ठेवा. हळूहळू एकाग्रता वाढेल. टिप्स नंबर 7. अचानक खर्च वाढत असेल तर शनिवारी काळे तीळ दान करा. अनावश्यक खर्च थांबायला मदत होते. टिप नंबर 8. मन खूप अस्थिर राहत असेल तर रोज 5 मिनिट स्वामी समर्थ नाव घ्या. मन शांत होतं. टिप नंबर 9. घरात सुख शांती नसेल तर गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी घाला. घरात सकारात्मक वाढते. टिप नंबर 10. झोप लागत नसेल किंवा वाईट स्वप्न येत असतील तर तुळशीखाली तुळशीचे पान ठेवा. झोप शांत लागण्यास मदत होईल. टिप नंबर 11. घरात वारंवार भांडण होत असतील, एकमेकांमध्ये प्रेम कमी होत असेल तर स्वामींच्या चरणी रोज एक फूल अर्पण करा. यामुळे आपुलकी आणि प्रेम वाढतं. टिप्स नंबर 12. कामात लक्ष लागत नसेल, मन सतत विचलित होत असेल तर सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्या. त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. टिप्स नंबर 13. नोकरीत प्रगती होत नसेल, प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर दर सोमवारी स्वामींची प्रार्थना नक्की करा. यामुळे संधी मिळायला मदत होते. टिप्स नंबर 14. घरात लक्ष्मी टिकत नसेल, पैसा येतो पण राहत नाही तर दररोज संध्याकाळी दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते. टिप्स नंबर 15. वाईट लोकांचा प्रभाव वाढत असेल, चुकीच्या संगतीत जात असाल तर मुख्य दरवाजावर हळद लावा. यामुळे नकारात्मकता दूर राहते. टिप्स नंबर 16. अभ्यासात मन लागत नसेल, लक्ष केंद्रित होत नसेल तर अभ्यास सुरू करण्याआधी ओम गण गणपतये नमः यामुळे एकाग्रता वाढते. टिप्स नंबर 17. जर सतत भीती वाटत असेल तर मनात धैर्य कमी होत असेल तर स्वामीच्या नावाने दररोज एक दीप लावा. यामुळे आत्मविश्वास वाढतो. टिप्स नंबर 18. जर सौभाग्य कमी वाटत असेल, घरात आनंद कमी असेल तर दर शुक्रवारी महिलांनी केसात फूल घालावं. यामुळे सकारात्मकता आणि आनंद वाढतो. टिप्स नंबर 19. जर काम करताना आळस येत असेल, काही करण्याची होत नसेल तर सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घ्या. यामुळे ऊर्जा निर्माण होते. टिप्स नंबर 20. घरात आनंद आणि आपुलकी कमी असेल, सर्वजण वेगवेगळे राहत असतील तर दिवसातून एक वेळ सर्वांनी एकत्र बसून जेवा. यामुळे नातेसंबंध मजबूत होतात. टिप्स नंबर 21. जर सतत नकारात्मक विचार येत असतील, मनावर ताण वाढत असेल तर तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा मारा. यामुळे मन हलकं होतं. टिप्स नंबर 22. घरात वारंवार वस्तू हरवत असतील, लहान सहान गोष्टी सापडत नसतील तर स्वामींचे नाव घेत शोधा. यामुळे गोष्टीवर लवकर सापडतात. टिप्स नंबर 23. घरात सतत वाद होत असतील, शांतता राहत नसेल तर मीठ पाण्याने फरशी पुसा. यामुळे वातावरण शांत होतं. टिप्स नंबर 24. जर मनात निराशा येत असेल, जीवनात उत्साह वाढत नसेल तर दररोज एक चांगलं काम करा. यामुळे मन आनंदी होतं. टिप्स नंबर 25. जर सतत अडथळे येत असतील, मार्ग सापडत नसेल, स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवा. यामुळे मार्ग नक्की सापडतो. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.